प्रॅक्टिस सेट प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं मी 4th नंबरचा प्रॉब्लेम घेतो. फोर्थ नंबर काय दिलेला आहे पहा. टेक्स्टबुक समोर ठेवायचं जेव्हा आपण पाहतो, जे एखादा प्रॉब्लेम समजून सांगतो तेव्हा टेक्स्टबुकवर आपलं पूर्ण लक्ष असलं पाहिजे की त्यांनी कोणते प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करताना गिवन कंडिशन काय आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे हे महत्त्वाचा भाग असतो. तर काय दिलेलं आहे पहा. इन एन अरिथमेटिक प्रोग्रेशन 19th टर्म इज 52. 19th टर्म 52 आहे म्हणजे T19 दिलेला आहे 52 and 38th term is 128 and 38th term म्हणजे काय T38 is equal to 128. So find the sum of first 56 term. तर काय फाइंड करायचं आपल्याला? The sum of first 56 टर्म्स म्हणजे या ठिकाणी S56 फाइंड आउट करायचा आहे. T19 आणि T38 च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर S56 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, एक मिनिट. आता S56 मला या ठिकाणी फाइंड आउट करायचा. तर सोल्युशन मध्ये बघा, सगळ्यात पहिले we have Sn is equal to Sn चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कारण की मला पहिल्या 56 टर्मची सम फाइंड आउट करायची आहे ना, म्हणजे S56 फाइंड आउट करायची आहे. तर Sn is equal to Sn चा काय फॉर्म्युला n/2 in bracket twice a plus n minus 1 into d. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये टाकताना मला n ची व्हॅल्यू 56 माहिती आहे कारण की S56 मला फाइंड आउट करायचं आहे. S56 जर मला फाइंड आउट करायचं असेल तर n ची व्हॅल्यू काय झाली 56 झाली कारण की 56 नंबरची टर्म पर्यंत सम मला फाइंड आउट करायची आहे. n ची व्हॅल्यू झाली 56 अपॉन 2 ट्वाइस a प्लस a ची व्हॅल्यू माहिती आहे सध्या, n ची व्हॅल्यू माहिती आहे 56 मायनस 1 आणि कॉमन डिफरन्स सुद्धा माहिती आहे. सिम्प्लिफाय करतो मी याला 228 भाग दिला आहे 28 आले 28 इन ब्रॅकेट ट्वाइस a 56 मायनस 1 किती होता 55 इनटू d म्हणजे 55d. याला ही कशाची व्हॅल्यू झाली S56 ची. याला मी स्टेटमेंट नंबर 1 लिहितो. ठीक आहे. आता now again we have the value of Tn. T19 is equal to 50. That is the given. हे दिलेला T19 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 50 दिलेली व्हॅल्यू आहे. आता we know that is Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे which is a plus n minus 1 into d. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. सो therefore T19 is equal to n ची व्हॅल्यू 90. T19 is equal to a plus n ची व्हॅल्यू काय झाली मग 90 minus 1 into d. So therefore T19 is equal to a plus 90 minus 1 18d. याला स्टेटमेंट नंबर 2 म्हणतो. ठीक आहे. Now again one thing we know that is T38 so T19 is equal to 52 दिला होता त्याच्यावरून आपण T19 ची व्हॅल्यू काढली which is a plus 18b. तशीच T38 आपल्याला दिलेला आहे. T38 is equal to how much 128. हे सुद्धा दिलेलंच आहे की नाही. So now here we know that is Tn is equal to पुन्हा फॉर्म्युला Tn चा that is a plus n minus 1 into d. So therefore T38 is equal to T38 ची व्हॅल्यू 128 आहे. इथे एक गोष्ट आपण टाकायला सुटली आपली. ठीक आहे. T19 ची व्हॅल्यू दिली आहे ना किती आहे T19 ची व्हॅल्यू 52 आपण लिहिली आहे. तर इथे T19 ची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येते which is 52. ठीक आहे. या स्टेटमेंट नंबर 2 म्हटलेलं आहे. ठीक आहे. तसंच T38 is equal to 128 आहे.
सो दॅट इज P38 A प्लस n ची व्हॅल्यू काय होणार 38 मायनस 1 इंटू D. P38 ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 128. सो 128 इज इक्वल टू A प्लस 38 मायनस 1 दॅट इज 37D. याला स्टेटमेंट नंबर 3 म्हणतो. आता पहा मला S56 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि S56 ची व्हॅल्यू ही एवढी आहे. आता या ठिकाणी पहा थोडासा विचार करा कारण की प्रॉब्लेम सेट असतात. 18B आणि 37B या दोघांची सम किती होणार 37 आणि 18 यस 55 आहे की म्हणजे या ठिकाणी मला काय करावं लागेल थोडंसं पाहून घ्यायचं आणि A प्लस A ट्वाइस आहे. तर इथे काय करतो मी इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 करतो. 2 आणि 3 ची ऍडिशन. ठीक आहे 2 आणि 3 ची ऍडिशन केल्यानंतर काय होणार लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड 52 इज इक्वल टू काय A प्लस 18 आणि याच्यामध्ये इक्वेशन 2 लिहिलं इक्वेशन 3 ऍड करायचं आहे म्हणजे इक्वेशन 3 हे आहे 128 इज इक्वल टू A प्लस 37D. या दोघांची ऍडिशन करू. ठीक आहे 18B प्लस 37D which is 55D. A plus A twice A is equal to and 128 plus 52 180. Okay, so therefore I can write here that ही कशाची व्हॅल्यू आहे twice A plus 55D is equal to 180. हे याला म्हणतो स्टेटमेंट नंबर 4. नाउ सी द स्टेटमेंट नंबर 1. स्टेटमेंट नंबर 1 मध्ये A plus 55D याची व्हॅल्यू जर 180 टाकली तुम्हाला S56 ची व्हॅल्यू मिळते. सो देयरफॉर नाउ फ्रॉम 1 हियर S56 is equal to 28 into twice A plus 55D. कशा मिळेल फ्रॉम 1 बोल. Okay, now from the statement number 4 S56 is equal to 28 into the bracket multiply bracket ना लक्षात घ्या twice A plus 55D ची व्हॅल्यू किती आहे 180. so that's it. हे कशावर दिलं from 4 बोलतो. okay, so therefore S56 is equal to 28 multiplied by 80 180 याची प्रोडक्ट करा किती ते पाहून घ्या. ठीक आहे तर या दोघांची जेवढी प्रॉडक्ट होईल तीच तुमची 56 टर्म पर्यंतची सम राहील लक्षात घ्या. मी मल्टिप्लिकेशन करून पाहू. इतके एकदा पहायचे प्रॉडक्ट मी थोडंसं घाईने केलं तर प्रॉडक्ट एवढे येईल का चेक करायचे आणि एवढे येत असेल तर याचा आन्सर S56 इज इक्वल टू 5040 म्हणजे याचा अर्थ असा की सम ऑफ फर्स्ट 56 टर्म ऑफ गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 5040. मी तर लिहितो सम ऑफ फर्स्ट 56 term is इथे 5040. त्यानंतर बघा अजून एखादा दुसरा प्रॉब्लेम याच्यात करून देतो मी. याच्यासारखं एक स्टारचा प्रॉब्लेम आहे 6 नंबरचा. 5th ची ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. सिक्स नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलेले आहे पहा. सम ऑफ फर्स्ट 55 टर्म इन एन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 3300. म्हणजे सम ऑफ फर्स्ट 55 टर्म म्हणजे S55 ओके
इज इक्वल टू किती आहे 3300. फाइंड इट्स 28th टर्म. तर त्याच अरिथमेटिक प्रोग्रेशनची 28th टर्म मला फाइंड आउट करायची आहे, म्हणजे T28 फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की T28 मला फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे प्रॉब्लेमचा मीनिंग काय लक्षात घ्या. एक कोणती तरी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या पहिल्या 55 टर्मची सम, म्हणजे इथपर्यंत 55 टर्म इथे कोणती तरी, या सगळ्याची सम 3300 आहे. तर मला याच अरिथमेटिक प्रोग्रेशनची 28th नंबरची टर्म कोणती हे फाइंड आउट करायचं आहे. लक्षात आलं. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट the 28th term of the same arithmetic progression in which the sum of first 55 term is 3300. तर या ठिकाणी सगळ्यात पहिले तर सोल्युशन मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे मला T28 फाइंड आउट करायचं. कशावर दिले TM. नाउ वी हॅव आम्हाला लिहायला पाहिजे that is Tn is equal to a plus n minus 1 into t. Now काय कॅल्क्युलेट करायचं आहे T28 कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू 28 झाली. a प्लस इथे 28 व्हॅल्यू टाकली की इथे सुद्धा 28 असणार, 28 minus 1 into t. ओके is equal to, so therefore T28 is equal to a plus 28 minus 1 27, that is 27d. याला स्टेटमेंट नंबर 1. ठीक आहे. नाउ व्हाट इज गिवन काय दिलेला आहे हियर S55 is equal to 3300. so that is the given thing, हे दिलेला आहे. नाउ वी हॅव एक गोष्ट आपल्याजवळ आहे कोणती SN is equal to I formula n by 2 in bracket twice a plus n minus 1 into t. okay S55. So therefore S55 is equal to, आता S55 जेव्हा टाकलं तर n ची व्हॅल्यू काय होणार 55 होणार डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n minus 1, n ची व्हॅल्यू पुन्हा काय झाली 55 झाली, 55 minus 1 into d ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. पहा बट द व्हॅल्यू ऑफ S55 इज गिवन. S55 ची व्हॅल्यू दिलेली आहे 3300. okay is equal to 55 upon 2 into twice a, 55 minus 1, that is 54 into d. hey आता थोडंसं इथं काळजी करू आपण. a plus 27 into 2 54 a plus, okay ठीक आहे. पाहू याला मी सिम्प्लिफाय करतो. याला सिम्प्लिफाय केल्यावर आन्सर मिळेल. याला सिम्प्लिफाय करताना 2 इकडे जाईल मल्टिप्लाय 3300 हा 2 इकडे मल्टिप्लाय झाला आणि 55 याला डिवाइड झाला इज इक्वल टू ट्वाइस a प्लस 54d. ठीक आहे. सिम्प्लिफाय करू आपण याला. 11 5 जा 11 3 जा 0 2 0 5 1 जा 5 5 6 जा 30 म्हणजे किती आहे 60 into 2, that is 120 is equal to twice a plus 54d. ठीक है. so divide both side by 2. divide both side by 2. 2 ने याला डिवाइड करून टाकतो. 2 ने याला डिवाइड केलं म्हणजे याला 60, 2 ने याला डिवाइड केलं म्हणजे याला फक्त a, आणि 2 ने याला डिवाइड केलं म्हणजे याला 27d. okay so that is a plus, so therefore a plus 27d is equal to 60. आता a plus 27d ची व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला 60 मिळाली. नाउ फ्रॉम द स्टेटमेंट नंबर 1 and statement याला स्टेटमेंट नंबर 2. नाउ फ्रॉम 1, so therefore from 1 and 2 T28 is equal to T28 ची व्हॅल्यू किती आहे a plus 27. T28 ची व्हॅल्यू किती आहे a plus 27 फ्रॉम द स्टेटमेंट नंबर 1 आणि स्टेटमेंट 2 नुसार a plus 27d ची व्हॅल्यू किती आहे 60. म्हणून a plus 27d ची व्हॅल्यू काय टाकायला
is 60. What answer we have? So therefore 28th term of AP is 60. Okay, so that's it. So हे स्टारचा प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 3.3 मधून. त्यानंतर अजून 3 प्रॉब्लेम आहेत, 7, 8 आणि 9. याच्यातलं थोडं 7 नंबरचा प्रॉब्लेम करून देतो, ते सुद्धा स्टारचा, आणि 8, 9 प्रॉब्लेम तुम्हाला करायचा आहे. सेवन्थ नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं? हियर इन एन अरिथमेटिक प्रोग्रेशन सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लागून लागून असणाऱ्या टर्म्स. तर त्याचा असं म्हणणं आहे, इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन द सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 27. 3 लागून लागून असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याची सम 27 आहे, अँड दॅट प्रॉडक्ट इज 504. आणि त्याच टर्मच्या त्याच 3 टर्मची प्रॉडक्ट मात्र 504 आहे. सो फाइंड द टर्म्स. तर आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या टर्म्स फाइंड आउट करायच्या आहे. एक लक्षात घ्या, कोणत्याही अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या टर्म्स जर तुम्हाला फाइंड आउट करायच्या असेल तर तुम्हाला फर्स्ट टर्म लागते आणि कॉमन डिफरन्स लागते. याच्याशिवाय तुम्ही टर्म्स फाइंड आउट करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी पहा, एक हिंट दिलेली आहे खाली पहा. हिंट म्हणजे अज्यूम काय करायचं आहे? अज्यूम दॅट 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इन AP, दॅट इज A minus D, A आणि A plus D. आता त्याने ज्या टर्म्स कन्सिडर करायला लावलेल्या आहेत त्या कशा आहेत? त्याचं असं नाही, जसं 7, 9, दुसरं या ठिकाणी 5, 7, 9, 10 या 11, 13 ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे सपोज. तर याची समजा ही टर्म जर आपण कन्सिडर केली तर नेक्स्ट टर्म कशी मिळणार? नेक्स्ट टर्म तर या 9 मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करावा लागेल. याचा कॉमन डिफरन्स 2 आहे, म्हणजे 9 + 2 म्हणजे आपल्याला 11 मिळेल. आता या टर्मची प्रिसिडिंग टर्म किती मिळणार? प्रिसिडिंग टर्म जर मला कॅल्क्युलेट करायची असेल तर या 9 मधून कॉमन डिफरन्स मायनस करावा लागेल. जसं समोरची टर्म मिळवण्यासाठी मला कॉमन डिफरन्स ऍड करावा लागतो, तशी प्रिसिडिंग टर्म म्हणजे अगोदरची टर्म मिळवण्याकरिता कॉमन डिफरन्स सबट्रॅक्ट करावा लागतो. म्हणजे 9 - 3 b आहे 2, सो 9 - 2 म्हणजे कोणती मिळाली? 7. सो 7 इज अ प्रिसिडिंग नंबर ऑफ 9. तसंच या पद्धतीने 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कन्सिडर करावा लागेल. सो सोल्युशन मध्ये कन्सिडर करू आपण, लेट 3 consecutive terms are, that is A minus D, comma A आणि A plus D. पहा ही एक टर्म पहा, A minus D ही सपोज T1 मध्ये, तर T2 कोणती राहणार? A minus D मध्ये एक D ऍड करावा लागेल, कॉमन डिफरन्स है. म्हणजे या ठिकाणी A minus D plus D, D कॅन्सल झाला म्हणजे उरली A. T1 जर A minus D आहे तर T2 A राहणार, आणि याच्यात D ऍड केला की नेक्स्ट टर्म मिळते A plus D. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने टर्म्स कन्सिडर करायला लागले आहे. तर 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स कन्सिडर केलेल्या A minus D, A आणि A plus D. नाउ व्हॉट इज आवर फर्स्ट कंडिशन? पहिली कंडिशन काय दिली आहे? पुन्हा वाचतो. सम ऑफ 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27. अकॉर्डिंग टू नाउ by first condition, पहिली कंडिशन काय दिलेली आहे? ह्या ज्या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म आहेत या तिन्ही टर्मची सम ही 27 आहे. सो नाउ देयरफॉर A minus D plus A plus A plus D म्हणजे ही झाली एक टर्म, ही झाली दुसरी टर्म आणि ही झाली तिसरी. त्या तिन्ही टर्मची काय केली आपण? सम. याची सम किती आहे म्हटलं? 27. सो इट्स बाय फर्स्ट कंडिशन. याला सिम्प्लिफाय करू आपण. A minus D ब्रॅकेट ओपन करतो, प्लस A plus A plus D is equal to 27. पहा मायनस D आणि हा प्लस D कॅन्सल झाला. काय होतं? A plus A plus A. Thrice A is equal to 27. So therefore A is equal to 27 by 3. So A is equal to 3 9 27. म्हणजे A ची व्हॅल्यू मिळाली आहे.
A is equal to 9. Now by second condition. Now by second condition, काय second condition? Second condition मध्ये त्या सांगितलेलं आहे and their product is 504. म्हणजे ज्या तीन टर्मची सम 27 आहे त्याच तिन्ही टर्मची प्रॉडक्ट ही 504 आहे. सो बाय सेकंड कंडिशन ही झाली फर्स्ट टर्म a minus b into a आणि into a plus b या तिन्ही टर्मची प्रॉडक्ट आहे 504. सिम्प्लिफाय करतो मी याला सिम्प्लिफाय करताना बघा a ची व्हॅल्यू किती आहे 9. तर a ची व्हॅल्यू 9 मी या ठिकाणी टाकून देतो. बरं त्याच्या अगोदर बघा सिम्प्लिफिकेशन थोडंसं इझी करू. a plus b आणि a minus b a plus d a minus b आणि a plus d आणि हा a is equal to 504. आता कसंही लिहायचं करते ना किंवा तुम्ही पहिल्या स्टेपला तुम्ही a ची व्हॅल्यू टाकू शकता आणि मग सिम्प्लिफाय करू शकता. a minus b आणि a plus d a plus b a minus b च्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये याचं एक्सपान्शन होणार दॅट इज a स्क्वेअर minus b स्क्वेअर a स्क्वेअर minus b स्क्वेअर into a is equal to 504. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. a स्क्वेअर म्हणजे 9 चा स्क्वेअर a ची व्हॅल्यू किती आहे 9 काढली ना आपण. सो 9 स्क्वेअर minus b स्क्वेअर into पुन्हा 9 is equal to 504. सिम्प्लिफाय करूया. 9 चा स्क्वेअर 81 minus d square multiplied by 9 is equal to 504. 9 into 81 9 ब्रॅकेटला मल्टिप्लाइड आहे किंवा एक काम करतो इथं थोडंसं एक स्टेप आपण वाचून घेऊ. ठीक आहे. जसा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली हा 9 मध्ये डिवाइड करू टाकतो. 81 9 चा स्क्वेअर 81 minus d square is equal to 504 divided by 9. ठीक आहे. पहा सो 81 minus d square is equal to ठीक सिम्प्लिफाय 9 1 9 9 5 45 9 6 54 56 आहे. सो दॅट इज 56. हा 81 राइट हँड साइडला गेला. सो minus d square is equal to 56 minus 81. सो minus d square is equal to किती होते 81 मधून 56 minus 2 out. ठीक है. So here 5 1 5 6 2 that is 25. So minus 25 minus 20 minus cancel. So d square is equal to 25. So therefore d is equal to 25. आता सॉरी थांबा इथं लक्षात घ्या. तर इथून सर्वात जास्त प्रॉब्लेम चुकण्याचे चान्सेस आहे. d square is equal to किती आहे 25. So what is the value of d? So therefore d is equal to plus minus 5. d ची व्हॅल्यू फक्त 5 नाही plus minus 5. ओके. सो therefore आता बघा a ची व्हॅल्यू किती मिळाली 9 आणि d ची व्हॅल्यू किती आहे plus minus 5. आता बघा या ठिकाणी आणि 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म कोणते आहे a minus b a आणि a plus b. आता याचा आन्सर ही थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहा आपल्या लक्षात. आन्सर मी लिहून देतो. त्याचा आन्सर कसं लिहायचं लक्षात. नाउ हियर इफ म्हणजे जर a is equal to 9 and d is equal to 5 पहा a ची व्हॅल्यू पहिले 9 घेतली 9च आहे आणि d ची व्हॅल्यू प्लस मायनस 5 आहे. पहिले प्लस 5 आहे. सो देयरफॉर 3 consecutive terms are fast. जेव्हा a ची व्हॅल्यू 9 आणि d ची व्हॅल्यू प्लस 5 आहे तेव्हा 3 consecutive terms कोणत्या राहील that is a minus d. a म्हणजे 9 minus 5 is equal to 4. त्यानंतर 9 असं लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. that is a minus d is equal to a ची व्हॅल्यू 9 आहे minus d is equal to 5 so that is 4. दुसरी a is equal to किती 9 आणि तिसरा a plus d is equal to that is 9 plus 5 so that is equal to 14. म्हणजे पहा
जेव्हा a ची व्हॅल्यू 9 आणि d ची व्हॅल्यू 5 आहे तेव्हा अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या तीन टर्म कोणत्या आहेत 4, 9 आणि 14. दुसरी कंडिशन नाउ इफ a is equal to 9 and d is equal to -5, जेव्हा a ची व्हॅल्यू 9 आणि d ची व्हॅल्यू किती आहे -5 आहे, then three consecutive terms are कोणती आहे पहा a minus d. पहिली टर्म कोणती आहे a minus d, म्हणजे a मायनस आणि d ची व्हॅल्यू किती आहे -5. म्हणजे या ठिकाणी मला लिहिता येईल a मायनस मायनस प्लस त्याची a ची व्हॅल्यू 9 टाकायची झाली नाही, सो दॅट इज 9 मायनस मायनस प्लस प्लस 9 14. म्हणजे मला म्हणता येईल की जेव्हा इफ a ची व्हॅल्यू 9 आणि d ची व्हॅल्यू -5 आहे, जेव्हा पहिली टर्म त्याची 14 होती and the second term that is a is equal to 9, second term किती राहणार आहे a ची व्हॅल्यू 9 and third term that is a plus b म्हणजे 9 प्लस आणि d ची व्हॅल्यू किती आहे -5, so that is equal to 9 minus 5, so that is equal to 4. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या तीन टर्म्स दोन पद्धतीने राहणार. एक इथे लिहितो तुम्ही आन्सर ऍक्च्युअली असं लिहू सांगू शकतो आपण. सो देअरफॉर थ्री टर्म्स आर कोणत्या 4, 9, 14, ठीक आहे, और 14, 9, 4 लक्षात घ्या. तर या ठिकाणी इथून चुकण्याचे चान्सेस असतात. डी ची व्हॅल्यू फक्त 5 होऊन गेली आणि 5 घेतल्यानंतर फक्त तो एकच टर्म लिहितो, म्हणजे 3च टर्म लिहितात, पण त्याचे मार्क टाकून लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक पाहते प्रॉब्लेम, ठीक आहे. त्यानंतर याच्यातले जे नेक्स्ट प्रॉब्लेम आहे ते करायचा प्रयत्न करा आणि कम्प्लीट द प्रॅक्टिस ॲज अर्ली ॲज पॉसिबल.